विधानसभेत गोपीचंद पडळकर व जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आपसात भिडले। महाराष्ट्र विधानसभेची गरिमा मातीत मिळवली यावर मुख्यमंत्री यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती। आता हा विषय हक्कभंग समितीकडे आला आहे। याविषयी पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी होणार आहे। तर विधानसभेत गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन गदारोळ करीत आहेत, हा गंभीर प्रकार आहे। तर दुसरीकडे विधानसभेत येण्यासंदर्भात कुठल्याही व्यक्तींना पास दिली जात होती। हा प्रकार चुकीचा असून आता या प्रकरणात व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सत्य तपासलं जाईल व दोषींवर हक्कभंग समितीकडून कारवाई केली जाणार असल्याचं हक्कभंग समिती अध्यक्ष नरेंद्र बोंडेकर यांनी दिली आहे। हो, ते गंभीरच ते घटना घडलेली आहे आणि त्या घटनेचा विधानसभेचे अध्यक्ष महोदयने सुद्धा आणि विधानसभेच्या पक्षनेत्यांनी सुद्धा सगळ्यांनीच ते गंभीरतेने घेतला आहे आणि त्या अध्यक्षांनी हक्कभंग समितीकडे आमच्याकडे पाठवलेला आहे। काल आमची मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सुद्धा सगळ्या सन्मान्य सदस्यांचा सुद्धा गंभीर होता की अशा प्रकार एखादा आरोपी आतमध्ये येऊन जर असं काही घटना घडत असतील, कोणी दुसरे कोणाच्या तरी सहकार्याने घडत असतील तर हे चुकीचं आहे। त्याच्यावर खोलात आपण जाऊन चौकशी व्हायला पाहिजे, कारण त्याच्यात नेमकं त्यांच्या मागचा हेतू काय आहे। कारण ते फुटेज वगैरेमध्ये खूप गंभीर पद्धतीने ते आरोप झालेले आहेत, गंभीर अपशब्दाचा उपयोग झालेला आहे। तर ह्या सगळ्या आणि जे लोक होते तिथे काही क्रिमिनल टाईपचे जे लोक होते असं काहीतरी सन्मान्य सदस्यांनी सगळ्यांनी काल चर्चेमध्ये लक्षात आला। परंतु नक्कीच याच्यावरती पोलिसामध्ये FIR झालेला आहे आणि त्याचा काय पोलीस विभाग चौकशी करताय यासाठी आम्ही पुढच्या आठवड्यात CPना वगैरे सगळ्या अधिकाऱ्यांना मी बोलवलेलं आहे। हो, नक्कीच ह्या विषयावरती गंभीर चर्चा झालेली आहे की अशा पद्धतीने जर पासेस विक्री होत असेल किंवा घेणं होत असेल तर नक्कीच भविष्यामध्ये कधी पण असं याच्यामध्ये मोठं घटना घडू शकते। तर त्याच्यासाठीच आम्ही विधानसभाचे जे सिक्युरिटी इन्चार्ज आहेत, DCP आहेत आणि FIR झाली तर ते त्याबद्दल CP मुंबई पोलीस CP या सगळ्यांना आणि राज्य शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही पुढच्या आठवड्यात आम्ही बोलवणार आहोत। आणि हा एक घटना नसून आम्ही 288 आमदारांच्या संरक्षणाचा विषय समजून आम्ही हे हक्कभंग समिती बघतोय आणि नक्कीच याच्यावरती जास्तीत जास्त खोलात जाऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी आम्ही पुढच्या आठवड्यात त्यांच्याकडून काय अहवाल आहे आम्ही घेणार आहोत।